आता आम्ही सगळे रेडी झालो आहोत पप्पांच्या बर्थडेसाठी. आणि पप्पा मम्मींच्या पप्पा मम्मी त्यांच्या बेडरूममध्ये, मुपेश आणि सिद्धेश खाली गेले आहेत पप्पांसाठी छोटंसं गिफ्ट आणायला. आणि ह्या रूममध्ये आम्ही सेलिब्रेशन करणार आहे. तर तुम्हाला दाखवते कसं छोटंसं डेकोरेशन. ॲक्च्युली हॉटेलवाल्यांनी केलं होतं आमच्यासाठी डेकोरेशन, पण आम्हाला इतकं नाही आवडलं, तर आम्ही चेंज केलेलं आहे डेकोरेशन. तर तुम्हाला दाखवते जस्ट असं. ते लोक लावणार आहे कधी हर्षिल आहे बिट्टूचा मित्र. बिट्टू डेकोरेशन करतो. हॅपी बर्थडे पापा. शांत बघू आता पप्पाला कसं सरप्राईज देतो आहे. लेट्स सी. स्टे ट्यून्ड. May God bless you. Happy birthday, dear Papa. Happy birthday to you. सो आमचा बर्थडे सेलिब्रेट करून झालेला आहे आणि आता पप्पा बसलाय समोर. तर जस्ट क्विक मध्ये जसं मी मगाशी सांगितलं की इथे आम्ही का बर्थडे प्लॅन केलाय त्यांनी, तर पप्पा तुम्ही सांगू शकता का सगळ्यांना की का आपण आज इथे बर्थडे सेलिब्रेट केला आहे? थँक्यू माय लाईफ इज सेलिब्रेशन. आज खरोखर मी 40 वर्षापूर्वी मी स्वप्न पाहिलं होतं. माझ्या जीवनाची सुरुवात या हॉटेलच्या नोकरीपासून सुरू झाली. पहिली नोकरी ह्या हॉटेलमध्ये केली. त्यावेळी मी 15 वर्षाचा होतो. 15 वर्षाच्या इथे कॉन्ट्रॅक्टमध्ये मी कामाला लागलो. पण त्यावेळेला असं एक स्वप्न बघितलं होतं की या हॉटेलमध्ये मी एक दिवस का होईना मी राहीन. आणि बघता बघता बरीच वर्ष गेल्यानंतर मी जॉबला लागलो गव्हर्नमेंटला. पण माझं हे स्वप्न राहिलं होतं. मी जेव्हा जेव्हा जूला यायचो, लॉकडाऊनमध्ये बऱ्याच वेळा यायचो, तर या हॉटेलला मी बघायचो की मी इथे येईन, मी जीवनात काहीतरी करेन, सक्सेस होईल, त्यावेळी मी पार्टी इथे देईन. तर आता माझे सगळे ड्रीम पूर्ण झालेले आहेत. मुलं मोठे झालेले, लग्न वगैरे झालेले आहेत, प्रमोशन मिळालं, अधिकारी झालो. आणि आता हे माझं एक स्वप्न होतं. तर मी हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आज मला योगा वाटलं की माझं एज ऑफ 55 कम्प्लीट झालं. आणि बोलो हे मी 15 वर्षाचं असताना त्यावेळी मला मुलं नव्हती, नोकरी होती, काय नव्हतं. पण आज माझ्याकडे सगळं आहे आणि मी सर्व फॅमिलीला घेऊन इकडे आलेलो आहे. आणि मला एवढं प्राऊड फील होतोय की हा माझ्यासाठी आनंदाचा क्षण आहे. सगळ्यांनी आम्ही खूप एन्जॉय केला. मला असं वाटतंय ड्रीम कम ट्रू. म्हणजे माझं स्वप्न पूर्ण झालेलं आहे. येस, का आपण पप्पांसाठी एक जोरदार क्लॅप करून तुमच्यामुळे आम्ही पण खूप एन्जॉय केला ही प्रॉपर्टी. थँक्यू सो मच अँड अगेन विश यू मेनी 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 गुड मॉर्निंग. आज उठली आहे 6:30 पावणे 7 वाजलेत आणि मी आले मम्मी पप्पांच्या रूममध्ये. काय करतायत ते लोक. हा आहे मॉर्निंग व्ह्यू इकडचा. आणि माझा फ्रेश खूप छान वाटतंय. तर आता मी रेडी झालेलो आहे. ब्रेकफास्ट करायला चाललो आहे मी सगळे. आणि सगळे रेडी होत आहेत. मम्मी रेडी होते, सोना रेडी होते, पप्पा तर ऑलरेडी रेडी आहेत. खाली गेलो होते मस्त जूमध्ये, मस्त वॉक वगैरे केला आहे, मज्जा केलेली आहे. पण भरपूर आम्हाला जायचं होतं, पण चेरी आणि रितम झोपले असल्यामुळे मला जायला नाही मिळालं. पण होपफुली आम्ही इव्हनिंगला जाऊ. आणि आता आम्ही ब्रेकफास्टला चाललो आहे. दाखवूया तुम्हाला ब्रेकफास्टमध्ये काय आहे. तर आम्ही चाललो आता ब्रेकफास्ट करायला. ब्रेकफास्ट करणार आहेस? यार झोप खराब केली यार. ही बोलते पहिले हे लोक किती रात्रभर जागलेत आणि रात्रभर माझ्या मते हे लोक बीचवर गेलेले. मस्त व्ह्यू आहे. आणि आता आम्ही चाललो ब्रेकफास्टला. चेरी रितम ऑलरेडी गेले. सो चला ब्रेकफास्टला खाली जाऊया.
आहेत. पहिलं मी त्यांच्याकडे आम्ही आलो ब्रेकफास्टला. सॉरी, हे आहे मेनू ब्रेकफास्टचा. खूप सारं ब्रेकफास्ट आहे. And my babies. Cherry. Cherry. Hi. रित्वम ब्रेकफास्ट खाते. वाव, काय खातो रित्वम? शो मी. डोनट्स. वाव. आणि नानू काय खातात? वफल्स. ॲपल्स आणि हनी. वाव. शेरीला पण मग घेऊन बस. शेरीला काहीतरी आणते खायला, फ्रुट्स वगैरे. बस घेतलाय. सँडविचेस म्हणजे सध्या तरी हेल्दी ऑप्शन आहे. थोड्या वेळाने अनहेल्दी खाणे. ब्रेकफास्ट तिथे ब्रेकफास्ट आणि इथे चेरी आणि चला खाऊ. आणि मग अशी मला पण चढवायचे माहिती का? बिट्टू असं आंबा टाकायचा. हा पप्पा देऊ देऊ काय बिट्टू असंच करायचं ना. ऑमलेट सांगितलं. हा सांगितलं तुला. डाळच झाली. माझं सोनं आहे. साधा डोसा. बटर. साधा बटर. मी खाल्लं नाही. विक्रमसाठी घेतलंय. मी पण ते घेतलं. त्याने हल्लं नाही. गरम होते. गरम होतं. पप्पानी हे आणलेलं विसरलो. खायचं. पप्पा जाऊ ना, सांगा मला काय पाहिजे. काय हवं तुम्हाला? तुम्हाला हे खायचं होतं ना. आमचा ब्रेकफास्ट झालेला आहे. चेरीसाठी घेतला आहे ब्रेकफास्ट आम्ही. चाललो आता रूमवर. आम्ही चाललो आता पूलमध्ये. मम्मी आहे माझ्याबरोबर. हे लोक सगळे पुढे चालले आहेत. हाय मम्मी. आणि मी दाखवते जरा तरी थोडं देऊ आपण. काय देते? एक्स्ट्रा नहीं मिलेगा?
निघतोय, चेकआउट करतोय. सगळे रेडी झाले आहे. मुकेश रेडी झाला आहे, सिद्धेश, चकुली वगैरे मी सगळे रेडी झाले. चेरी इथे झोपली आहे आणि रित्वम नानूबरोबर गेला आहे बीचवर. बेबी आम्ही लगेच नाही निघणार आहोत, थोडं खाली बसणार आहोत, कॉफी वगैरे घेऊ, सनसेट वगैरे बघून निघू. मस्त गेले, एन्जॉय केला, खूप मज्जा आली. हाय गाईज, चला आता चाललो, निघालो आम्ही आता. झालं आमचं चेकआउट वगैरे सगळं आणि आता आम्ही निघालो. चिरू झोपली आहे, खूप थकली आहे ती, स्विमिंगमध्ये होती त्यामुळे खूप थकली आहे ती आणि आता निघायचा प्रयत्न. आणि कुठे आलो आपण? हो, रित्वमला भूक लागली आहे, आम्ही आलो हॉटेलला. कोणतं हॉटेल आहे? हॉटेल भेटेल ताराचंद, म्हणजे असं खूप फेमस हॉटेल आहे. आणि आम्ही सगळे इथे आलो. रित्वमसाठी स्पेशल आलो. रित्वमला फार भूक लागली, मी सगळ्यांना भेटलो जस्ट. आणि आमचा हा चाट आलेला आहे बा, सो कोणता आहे? पापडी चाट, दही पापडी चाट आहे, मसाला चाट, हा एक समोसा चाट आहे. चलो, हा समोसा चाट आहे. समोसा चाट आणि हा पापडी.